काय झालं मॅडम? केलं कबूल त्याने, त्रास देतात ते. नसेल केलं, मला इथं नाही राहायचं. मला आया पकडं जायचं, घरी जायचं, कोरोली गावात जायचं मला. मी बोलली त्यांच्याशी, आता तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही. पण त्यांनी मान्य केलंय का त्रास देतात ते मला? नसेलच केलं. नाही, मान्य नाही केलं तरीही मी त्यांना बजावून आली आहे. अहो मॅडम, बचावून काय सुद्धा होत नाही. हो, मला नाही राहायचं इथं, मला घरी जायचं. आया पकड जायचं, आठवडे येते मला घरचे घरी जायचं. जाल तुम्ही जरा धीर धरा. बसा, तुम्ही बसा, शांत व्हा. मॅडम मला जायचंय घरी, घरी जायचंय मला. मी नाही काय केलं. लाली, आय एम सॉरी, पण खरंच खूप सुंदर दिसतेस. यू वोंट बिलीव्ह, मी तुला या साडीमध्ये जे इमॅजिन केलं होतं त्याही पेक्षा खूप जास्त सुंदर दिसतेस तू. तुला माहितीये, जेव्हा कॉलेजमध्ये पहिल्यांदा बघितलं होतं ना तुला, तेव्हा माझी जी अवस्था झाली होती ना, तशी काहीशी अवस्था झाली माझी आत्ता. काय झालं? कुणाचा फोन आहे? बोल. नाही, मी आलेच. लाली, अगं तू माझ्यासमोर बोलूच शकते. तुझ्या माझ्यात लपवण्यासारखं काही उरलंय का आता? हां, बरोबर आहे तुझं, पण अजून आपलं लग्न नाही झालंय ना, नंतर बघू. आलेच. हॅलो. अहो लालिताई, किती वेळा मला फोन उचलायला? महत्वाची बातमी द्यायची आहे तुम्हाला. बोला, आता काय झालं? अहो इथं पोलीस स्टेशनमध्ये राडा झालाय. ते जामकर साहेबांनी गोपाळला करंट दिलाय. काय? तुम्हाला कसं माहित? अहो ती डॉक्टर बाई इथे ना चेक करायला गोपाळला. जामकर साहेबांना झापत होती गोपाळला करंट दिला म्हणून. असा कसं काय करंट दिला जामकरनं? आता कसं आहे, ते बेशुद्ध नाही ना पडले? हॉस्पिटलमध्ये नेलंय का? अहो लालिताई, आता तर मला त्याला करंट दिला एवढंच माहित आहे, बाकी काय माहित नाही. बाकीची माहिती मिळवतो, करतो तुम्हाला फोन. हा ठीक आहे, बोलू नंतर. काय झालं? टेन्शन मध्ये वाटतेस? मी हं? नाही. नाही? तहान लागली आहे, पाणी पिऊन आले. नक्कीच काहीतरी आहे जे ही लपवतीये माझ्यापासून. काय झालं मॅडम? असं का बघताय? तुम्हाला जर असं वाटत असेल की मी तुमची मदत करावी, तर तुम्हाला माझ्या काही प्रश्नांची उत्तर द्यायला लागतील. विचारा. नक्की काय त्रास होतोय तुम्हाला? मॅडम,
मला असं वाटतं या जगात कोणीच माझा नाही, कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही, कोणी मला समजून घेत नाही. मला प्रेमाची, मायेची कोणीतरी समजून घेण्याची लय गरज आहे. लहानपणापासून एकटं राहिलो ना मॅडम मी, त्याच्यामुळे असं पोकळी निर्माण झाली सगळी आतमध्ये. कळत नाही नक्की काय आहे ते. आमच्या आप्पाने कधी सुद्धा मला समजून नाही घेतलं, कधीच नाही समजून घेतलं. कसं सांगू मॅडम तुम्हाला, माझी आई आहे ना फुलाई, साधी भोळी होय एकदम, गरीब काय, ती कोणाला काय बोलत नाही. तिचा जीव आहे माझ्यावर, पण ती काय बोलू शकत नाही ना. आप्पा आमचे डेंजर आहेत, त्याला लय मारलं होतं मला, म्हणून मी घर सोडून गेलो. लहानपणी लय सहन केले गो मी, लय सहन केले. कुणालाही सहन करावं लागेलच. थोडक्यात काय तर तुमचं बालपण खूप तणावात गेलंय. तुम्हाला काल रात्री शॉक दिलाय ना? होय. कुठे दिला आणि कसा? त्यांनी शॉक दिलाय मला, पण काय? पण मी असं दाखवू नाही शकत तुम्हाला. का? काय प्रॉब्लेम आहे दाखवायला? म्हणजे मॅडम, अशा ठिकाणी शॉक दिलाय की तुम्हाला दाखवू शकत नाही मी. हे बघा, जोपर्यंत तुम्ही मला दाखवत नाही तोपर्यंत मी तुमचा रिपोर्ट नाही बनवू शकत आहे. नाही असं प्रॉब्लेम नाही असं, पण कसं दाखवतो मला. काय हरकत आहे दाखवायला? घाबरायची काहीच गरज नाहीये. मी सुद्धा डॉक्टरचे, दाखवू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवायलाच पाहिजे. उठा, दाखवा मला. मॅडम अहो तुम्ही. नाही, दाखवा मला. रिपोर्ट करायचा म्हटलं ना मी. उठा, दाखवा मला. तर काहीच रिॲक्ट करत नाहीये. मला जर करंट दिलाच नाही तर हिला काय दाखवू? माझं हे नाटक पकडलं जाईल. मी गोत्यात येईन. ए भाई, आता काहीतरी कर, नको बोल.